नमस्कार. आजच्या डीप डाईव्हमध्ये आपण शिकण्याच्या प्रक्रियेवर म्हणजे ती कशी काम करते यावर बोलणार आहोत. कधीकधी एखादी गोष्ट आपण सहज शिकतो तर कधी ती डोक्यातच शिरत नाही. असं का होतं? तर आपल्याकडे मानसशास्त्रावरच्या काही नोट्स आहेत आणि आपला उद्देश आहे की शिकण्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे आतले आणि बाहेरचे ते कसे काम करतात हे सोप्या भाषेत समजून घेणं. चला याची फोड करूया. तर या नोट्समधली पहिली गोष्ट ती म्हणजे शिकण्यावर परिणाम करणारे घटक दोन प्रकारचे आहेत. एक जे आपल्या आतून येतात आणि दुसरे जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून. हो, आणि हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. पण यात एक गंमत आहे. म्हणजे कागदावर हे घटक वेगळे दिसतात, पण खरं तर ते एकमेकांमध्ये खूप गुंतलेले असतात. आता समजा एखादी नवीन भाषा शिकायची आहे, तर आंतरिक घटक म्हणजे मला खरंच त्याबद्दल कुतूहल आहे का, ही झाली प्रेरणा. किंवा माझी झोप पूर्ण झालीये का, हे झालं आरोग्य. बरोबर. आणि बाह्य घटक म्हणजे समजा क्लास लावलाय का, शिक्षक कसे आहेत, किंवा एखादं ॲप वापरतोय का, हे सगळं. पण तुम्ही म्हणालात की हे गुंतलेले आहेत, ते कसं? आता बघा, समजा शिक्षक खूपच छान शिकवतात, हा झाला बाह्य घटक. तर ज्या विषयाचा आधी कंटाळा यायचा त्यात अचानक आवड निर्माण होऊ शकते. अच्छा. म्हणजे एका चांगल्या बाह्य घटकाने तुमच्या आतली प्रेरणा जागृत केली. त्यामुळे हे विभाजन सोयीसाठी आहे, पण वास्तव थोडं गुंतागुंतीचं आहे. ओके, हे इंटरेस्टिंग आहे. या नोट्समधला पुढचा एक मुद्दा मला खूपच विचार करायला लावणारा वाटला. संवेदना आणि अवबोध यातील फरक, सेन्सेशन आणि परसेप्शन. हो, त्यांनी दिलेलं उदाहरण खूप सोपं आहे. संवेदना म्हणजे आपल्या डोळ्यांनी फक्त एक लाल रंग पाहिला, बस. अगदी बरोबर. ही झाली फक्त माहिती मिळवण्याची पहिली पायरी. पण त्यानंतर आपलं डोकं ते एका सर्च इंजिनसारखं काम करतं. ते लगेच त्या लाल रंगाला संदर्भ शोधतं, त्याचा अर्थ लावतो. अरे, हा तर ट्रॅफिक सिग्नलचा दिवा आहे, म्हणजे थांबायचंय. माहितीला हा जो अर्थ देण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात अवबोध. म्हणजे अवबोध म्हणजे संवेदना अधिक अर्थ. या सूत्राशिवाय जग म्हणजे फक्त रंग आणि आवाजांचा गोंधळ ठरेल, नाही का? अगदी. आणि इथेच येतो प्रेरणेचा भाग, मोटिवेशन. प्रेरणा ही शिकण्याच्या गाडीतल्या इंधनासारखी आहे आणि नोट्सप्रमाणे याचेही दोन प्रकार आहेत. एक आंतरिक, जी स्वतःच्या जिज्ञासेतून येते, आणि दुसरी बाह्य, जी बक्षीस, कौतुक किंवा मार्कांसाठी असते. आणि इथेच तर खरा विरोधाभास आहे. नोट्स सांगतात की दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्ञानासाठी आंतरिक प्रेरणा जास्त चांगली. पण आपली शिक्षण व्यवस्था बघा किंवा अगदी कामाची जागा, मार्क्स, ग्रेड्स, प्रमोशन सगळं बाह्य प्रेरणेवर चालतं. आपण नकळतपणे अशा सिस्टीम्स तयार करतोय का ज्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीच्या विरोधात आहेत? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बाह्य प्रेरणा पटकन परिणाम दाखवते, पण तिचा प्रभाव तो तात्पुरता असतो. जेव्हा ते बक्षीस काढून घेतलं जातं तेव्हा शिकण्याची इच्छाही संपते. या उलट आंतरिक प्रेरणेतून शिकलेली गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते, कारण त्याचा आनंद आपल्याला आतून मिळतो. म्हणजे आपल्या आत काय चाललंय यावर खूप काही अवलंबून आहे. पण मग बाहेरच्या परिस्थितीचं काय? समजा एखादा विद्यार्थी खूप प्रेरित आहे, पण त्याला शिकायला पोषक वातावरणच मिळालं नाही तर मग अडथळे येतातच. शिक्षकांचं व्यक्तिमत्व, त्यांची शिकवण्याची पद्धत, वर्गातलं वातावरण या सगळ्याचा थेट परिणाम होतो. जर वर्गात भीती किंवा तणाव असेल तर विद्यार्थ्याचं डोकं नवीन गोष्टी शिकण्याऐवजी स्वतःला सुरक्षित ठेवण्यातच गुंतून राहतं. म्हणूनच एक भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी जागा शिकण्यासाठी खूप आवश्यक असते. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की शिकणं ही एकट्याने करण्याची गोष्ट नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपली मानसिक तयारी, आपली प्रेरणा आणि आपल्याला मिळणारं बाहेरचं वातावरण या सगळ्यांमध्ये एक योग्य संतुलन लागतं. अगदी बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे माहिती आणि शिकण्याची साधनं आपल्या बोटांच्या टोकावर आहेत, अशा वेळी शिकण्यातला खरा अडथळा हा बाह्य जगातला आहे की अजूनही आपल्या स्वतःच्या आत दडलेला आहे?